नमस्कार. अख्खा महाराष्ट्र ज्या गोष्टीची प्रतीक्षा करतोय ती म्हणजे पाऊस. सर्वसामान्यांसोबतच शेतकरी बांधव सुद्धा खूप चिंतेमध्ये लागलेले आहेत की पाऊस कधी येणार आहे. तर चिंता करू नका, ह्या वर्षी पाऊस थोडा उशीर झालेला आहे त्याला यायला. काही ग्रहमानांची किंवा आकाशात काही गोष्टींची तशी हालचाली असल्यामुळे पाऊस आपल्याला उशिरा मिळणार आहे, पण पाऊस नक्की येणार आहे. 22 तारखेपासून खऱ्या अर्थाने पाऊस सुरू होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. बघा काय आहे, घाई गडबड करू नका. पेरण्यांची तर अजिबात गडबड करू नका, कारण की केलेल्या पेरण्या तुमच्या फुकट जाऊ शकतात, वाया जाऊ शकतात. त्याचं तुम्हाला मी एक अंदाज सांगते. सध्या पाऊस नाहीये, पण पंचांगानुसार आता तुम्हाला 22 जून रोजी नक्षत्र बदलतंय. पावसाचे नक्षत्र सुरू होते. वाहन जे आहे ते गाढव आहे आणि हा पाऊस तुम्हाला 22, 23, 25, 26, 29 या दिवशी चांगल्या पावसाचे योग सांगितलेले आहेत. तर त्यामुळे 6 जुलै नंतर तो अगदी म्हणजे सगळ्यांना गारवा जो म्हणतात तो 6 जुलै नंतर अनुभवाला येणार आहे. आणि त्या दरम्यान 13 ते 19 जुलै दरम्यान चांगला जोरदार पाऊस हा होणार आहे. त्यामुळे चिंता करू नका, पाऊस येणार नाही असं होणार नाही. थोडंफार मागे पुढे होऊ शकतं. तर काही काही वेळेला चुकतं गणित. मागच्या वर्षी थोडं लवकरच आला होता, या वर्षी त्याने आपल्याला सगळ्यांना प्रतीक्षा करायला लावलेली आहे. गर्मीनी सगळे हैराण झालेले आहेत. कधी तो येईल असं झालेलं आहे. तर तो येईल आणि सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद, सुख, समृद्धी, सगळीकडे हिरवंगार असं वातावरण करेल. कारण की 4 महिन्याचा उन्हाळा आणि एका दिवसाचा पावसाळा असं म्हटलेलं आहे की पावसाने कशी शांतता जीवाला मिळते, सगळीकडे कशी हिरवळ होईल. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, चिंतेची बाब नाही. लवकर तुमची प्रतीक्षा संपेल, कारण की तुमच्याकडे पाऊस आला तरच आम्हाला अन्नधान्य मिळणार आहे. त्यामुळे चिंता करू नये. जय भवानी, जय जगदंब.